नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबद्दलची. कारण अभिनेत्री रिया चक्रवर्तीची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे. फक्त रियाचीच नाही तर तिच्यासह आणखी तिघांची ही चौकशी होणार आहे. इंद्रजित चक्रवर्ती म्हणजे तिचे वडील, श्रुती मोदी म्हणजे रियाची मॅनेजर आणि शौविक चक्रवर्ती म्हणजे रियाचा भाऊ, या तिघांचीही आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. आणि त्यांच्याच बरोबर रियाची सुद्धा म्हणजे चौघांची ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. आपल्याला माहिती आहे शुक्रवारी जेव्हा चौकशी झाली तब्बल 8 ते 10 तास रियाची चौकशी झाली होती आणि तिने सहकार्य करायला नकार दिला होता. मला माहिती नाही, मला कसं तरी होतंय, मला बरं वाटत नाही, अशीच उत्तरं ती सातत्यानं देत होती. आणि त्यामुळेच ईडीनं तिला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं आहे, कारण समाधानकारक उत्तरं मिळालेली नाही आहे. तर तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीची तब्बल 18 तास चौकशी झालेली आहे. आज पुन्हा एकदा ईडी या चौघांची चौकशी करणार आहे. आर्थिक घोटाळा, आर्थिक अफरातफर काही झाली आहे का आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या ज्या आर्थिक बाबी आहेत त्याबद्दलची ही चौकशी आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सागर, काय अधिक माहिती मिळते आजच्या चौकशीबद्दल? रिया आणि तिच्या संबंधित या पूर्ण प्रकरणाच्या काही लोकांना, तिच्या कुटुंबियांना, सुशांतचे जे मित्र आहेत त्यांना ईडीच्या वतीने चौकशीला यापूर्वी बोलवण्यात आलं होतं. अर्थात ईडीला जे अपेक्षित प्रश्नांची उत्तर होती ती मिळाली नाहीत. यामुळे आज परत एकदा या सर्वांना बोलवण्यात येणार आहे. यामध्ये साधारणतः दुपारी 12च्या पर्यंत रिया आणि इतर जे आहेत ते ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचतील असं सांगितलं जातं. अर्थात आज देखील 6 ते 7 तासापेक्षा जास्त वेळ प्रश्नावली देऊन चौकशी केली जाईल का हे पाहणं गरजेचं राहील. ईडीला जे अपेक्षित आहेत की आर्थिक व्यवहार कशा स्वरूपात झाले, त्याच्यामध्ये आर्थिक सोर्सेस कुठून आले होते, ते कशा स्वरूपात त्याचे व्यवहार झाले याची माहिती अपेक्षित जर झाली नाही तर परत एकदा ईडी चौकशीला बोलेल असं सांगितलं जातं. इतकी. सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आज आम्ही अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत. आणि आता बातमी आहे सुशांत सिंह संदर्भातलीच पुढची सुद्धा. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय. कारण या प्रकरणात आतापर्यंत अनेक खुलासे झालेत. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंहमध्ये झालेल्या एक व्हॉट्सअप चॅट समोर आलंय. या चॅटमध्ये पाहिलं तर सुशांत आणि त्याची बहीण प्रियांकामध्ये कुठल्या तरी गोष्टीवरून वाद होता असं दिसून येतंय. या चॅटमध्ये सुशांत आपल्या बहिणीवर चिडलेला दिसतोय आणि प्रियांका आपल्या रूममेट सिद्धार्थ पिठानीला भडकवत असल्याचं सुशांतनं म्हटलंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात नेमकं काय त्यांच्यामध्ये बोलणं झालं होतं, काय व्हॉट्सअप चॅट आहे. सुशांतने असं म्हटलंय की तुझं कुटुंब खूप छान आहे, तुझे वडील खूप चांगले आहेत आणि शौविक खूप दयाळू आहे, असा मेसेज त्यानं रियाला केला होता. तू आणि तुझ्या कुटुंबियांमुळे माझं संपूर्ण जग बदललंय. माझ्या आयुष्यात यामुळेच स्थिरता आली आहे. तुमच्यासोबत राहून मला खूप आनंद मिळेल. तू रॉकस्टार आहेस. तू सतत हसत राहा आणि तशीच तू खूप चांगली दिसतेस. आता मी झोपण्याचा प्रयत्न करतो. मला देखील जमिलासारखी स्वप्न पडली तर किती छान होईल ना. त्यावर रियानं उत्तर दिलं, स्वीट बॉय झोप आता. मी जेव्हा जमिनीवर येईन तेव्हा तू चंद्रावर असशील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रियानं त्याला मेसेज केला, मेरा बेबी कैसा है. तर सुशांतनं असं त्याला उत्तर दिलंय की मी छान आहे. माझी बहीण सिद्धला विक्टिम कार्ड खेळून फसवत आहे. संपूर्ण प्रकरण फिरवण्याचा प्रयत्न करत आहे. ती माझ्यावर ही गोष्ट लादतीये की मी यासाठी शारीरिक शिक्षा देतोय. मी खूप नाराज आहे. रियानं असं म्हटलं की मी मीटिंग नंतर तुला फोन करते. तर सुशांतनं त्याच्या बहिणीला एक मेसेज पाठवला होता, तुम्ही हे करत आहात आणि या लज्जास्पद कृत्याकडे लक्ष वेधून घेत आहात. दारूच्या छेडछाडीच्या कारवाईनंतर ते लपवण्याकरता व्हिक्टिम कार्ड खेळत होते. हे सगळं आई आणि देव पाहतोय असं सुद्धा सुशांतनं म्हटलंय. सिद्धच्या नावावर देखील एक मेसेज केला होता, सिंगनं तुला माझ्या डोळ्यासमोर मारलं आणि तो अगदी बरोबर होता. आणि गुन्हा केल्यानंतर मद्यधुंद नशेत बळजबरीने छेडछाड केल्याचं समजलं आणि तुम्ही ते एका कार्डाद्वारे पकडलं. मला माझ्या बहिणीची काळजी वाटते पण ती अत्यंत दुष्ट आहे असं देखील सुशांतनं म्हटलंय. रिया म्हटले की चला हा विषय मिटवा, मी तुझ्या बहिणीला फोन करेन.
आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत। कोरोनाबद्दलची अँटीजेन चाचण्यांचे 65% निष्कर्ष चूक ठरतात, त्यामुळे RT-PCR चाचण्या आवश्यक असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। राज्यात 6 तारखेला करण्यात आलेल्या 78,711 चाचण्यांपैकी 50,421 चाचण्या अँटीजेन होत्या, तर फक्त 27,440 चाचण्या या RT-PCR होत्या। RT-PCR चाचण्यांची क्षमता जास्त असल्यानं त्यांचा वापर करावा असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलंय। तसंच कोरोनाच्या लढ्यात सध्याच्या व्यूहरचनेचा सुद्धा पुनर्विचार केला पाहिजे असं सुद्धा फडणवीस म्हणाले। तर राज्यात रविवारी पुन्हा एकदा तब्बल 12,248 नवीन रुग्णांची नोंद झाली। राज्यात एका दिवसामध्ये 390 रुग्णांचा मृत्यू झालाय। सध्या राज्यातला मृत्यूदर हा 3.45% इतका आहे। आता राज्यामध्ये 1,13,348 रुग्णांना एका कालच्या दिवसामध्ये डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। तर आजपर्यंत एकूण 3,51,710 रुग्णांना घरी सोडण्यात आलंय। राज्यात बरं होण्याचं प्रमाण कोरोनामधून 68.25% आहे। तर 10,05,88 व्यक्ती घरात स्वतंत्र विलगीकरणात आहेत। 34,957 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत। राज्यात 1,25,558 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। मुंबईतली बातमी आहे। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये दरड कोसळलेल्या ठिकाणची 3री लेन रविवारी रात्री उशिरा सुरू करण्यात आली। दरड कोसळण्याच्या 6 दिवसांनंतर पूर्ण रस्ता खुला करण्यात आलेला नाही। अजून सुद्धा कोसळलेल्या दरडीचा काही भाग उचलणं बाकी आहे, पण निदान 3री लेन तरी सुरू करण्यात आलेली आहे। पुढची बातमी बघूयात। उल्हासनगरमधल्या प्रेस बाजारमधल्या दुकानाला रात्रीच्या सुमाराला भीषण आग लागली। कॅम्प नंबर 3च्या छत्रपती शिवाजी चौक परिसरामध्ये हा बाजार आहे। या बाजारातील रोशन कार्ड सेंटर नावाच्या 3 मजली दुकानाला ही आग लागली आहे। इथे लग्नाच्या पत्रिका आणि इतर छपाई संबंधीची कामं होतात अशी माहिती मिळते, त्यामुळे दुकानात मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठे आणि कार्ड्स होती। हे सगळं आगीच्या भक्षस्थानी आलं, त्यामुळे आग आणखीनच भडकली, पण सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण दुकानाचं मात्र मोठं नुकसान झालंय। दरम्यान उल्हासनगर अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचे प्रयत्न अगदी उशिरापर्यंत करत होत्या। आग लागलेल्या दुकानाच्या शेजारच्या दुकानांना सुद्धा या आगीची झळ बसली, पण आगीचं नेमकं कारण काय हे अजून समोर आलेलं नाहीये।